मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. अध्यक्ष श्री पवार यांनी कंपनीच्या सदस्यांना उद्देशून खालील भाषण केले. परिच्छेद. सभ्य स्त्री पुरुष हो. परिच्छेद. संचालक मंडळावरील माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने कंपनीच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आपला बहुमोल वेळ खर्च करून या सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. परिच्छेद. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेबरोबर पाठविलेला संचालकांचा अहवाल समाविष्ट असतो. वार्षिक अहवाल त्याचप्रमाणे 30 सप्टेंबर 1997 रोजी संपलेल्या वर्षाचे हिशेब तपासनीसांनी तपासलेले हिशेब आपल्या समवेत बऱ्याच काळ राहिले आहेत. आपल्या परवानगीने ते आपण वाचले आहेत असे मी गृहीत धरतो. परिच्छेद. संचालक मंडळाच्या अहवालावरून आपल्या लक्षात आले असेल की आपल्या कंपनीने उद्योग व्यवसायात सतत चढती कमान ठेवण्याची परंपरा यावर्षी राखली आहे. आवश्यक तितके भांडवल हाती राहावे आणि नवीन गुंतवणूक करता यावी म्हणून संचालकांनी गेल्या वर्षीच्या दरानुसारच यंदाही 25% इतका उच्चांक लाभांश देण्याची शिफारस केली आहे. परिच्छेद. चालू वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांची गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केली तर गतवर्षीपेक्षा यंदा कंपनीच्या उलाढालीत 40% इतकी वाढ झाली आहे. परिच्छेद. निर्यात वाढसाठी एक मुद्दा मला मांडावासा वाटतो तो असा. निर्यात वाढीसाठी मिळवलेल्या निव्वळ परकीय चलनाचा विचार केला जावा. दुसरा मुद्दा म्हणजे सध्याची कायदेशीर कराराची पद्धत बदलून तिच्याऐवजी मागील वर्षी केलेल्या निर्यातीच्या प्रमाणातच यावर्षी आयातीला परवानगी देण्याची पद्धत अंमलात आणावी. परिच्छेद. माझ्या गेल्या वर्षीच्या भाषणात मी निर्यात कर्ज योग्य अटीवर आणि सुलभ उपलब्ध करून देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना याची योग्य दखल घेतली आहे. परंतु माझ्या दुसऱ्या प्रस्तावाबद्दल म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्यात करणाऱ्या उद्योगांच्या घटक संस्थांना रुपयामधल्या कर्जाचे रूपांतर करण्याचा विकल्प रद्द करण्याच्या सूचनेला सरकारकडून अजून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तो लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. परिच्छेद. यावर्षी अर्थमंत्री महाशयांचे अंदाजपत्रक सादर होण्याच्या आधी आपली ही सभा भरते आहे. माझी उत्कट आणि कळकळीची प्रार्थना आहे की आगामी अंदाजपत्रकाने भांडवली उत्पादनावरचा कर कमी करून भाग भांडवल बाजारात प्रोत्साहन द्यावे. लाभांशापासूनच्या उत्पादनाला स्वतंत्र कर सवलत मर्यादा निश्चित करावी. परिच्छेद. याप्रसंगी यावर्षी आमच्या कर्मचारी वर्गाने उत्पादनाची किंमत कमी करण्यासाठी आणि दर्जा वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा मला खास उल्लेख करावासा वाटतो. आजच्या या सभेच्या निमित्ताने मी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि अन्य वित्त संस्था तसेच बँका यांना त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो.